जन्म मृत्यू दुखवा प्रसाद घेताची स्वामीचा नाश होय षडरी पूजा. लक्ष्मण महाराजांनी अट्टहासानं सांगितलं. त्यांना म्हणता आलं असं, कारण आडमुठ भाषेतही बोलता येतं बरं का संतांना. एवढे आडमुठ बोलतात, बोलताना एकदा जर बिघडले, काय केले रांडले का जन्म गमाविला पुका, एवढ्या भाषेत बोलतात. काय माय गेली होती भूतापासून, एवढ्या आडमुठ भाषेत बोलतात. पण या अभंगामध्ये माऊलींना कधीच राग व्यक्त केलेला नाही. आणि आपल्यासारख्या सामान्य जीवाला विनंती करतात, हात जोडून सांगतात, काय करुणा असेल, काय दया असेल. कारण त्यांना माहित होतं, जर मी रागात बोललो तर हे सगळे पळून जातात माझ्याजवळ. कारण तुमचा प्रसादही नको, तुमचं काहीच नको. घे तुझं लुगडं, काय घरामध्ये एकदा बिघडल्यावर तुझं माझं असं होईल. भीती होती संतांना सुद्धा की माझं लेकरू प्रसाद न घेता विनमुख राहून जाईल, याची भीती होती. कारण संत एकदा पगळले की लईच पगळतात. मग अंगावरची लंगोटी सुद्धा काढून द्यायला मागे पुढे पाहत नाही. तसं लक्ष्मण महाराजांनी भाविक हो, 1 दिवस 2 दिवस नाही, 6 महिने नाही, 21 वर्ष गुरुची सेवा केली. 21 वर्षाच्या नंतर प्रसाद मिळाला. प्रसाद मिळाल्याच्या नंतर 4,500 अभंगाची निर्मिती केली आणि त्या निर्मितीमधून हा अभंग सार म्हणून काढला आणि विनंती केली, लक्ष्मण म्हणे घ्यावो. आहो म्हणून म्हणतात, घ्यावो. आणि तुम्हाला जर जन्म मृत्यूचं जर दुःख चुकवायचं असेल, सगळ्यात दुःख जास्त कोणतं असेल तर जन्माचं आणि मृत्यूचं. तुम्ही म्हणसाल महाराज जन्माचं आणि मृत्यूचं दुःख किती? अहो, गर्भ अवस्थेमध्ये माय माऊली वरून काय टाकते याची शाश्वती नाही. तिला डोहाळे लागावं, गरम गरम चहा प्यायची, डायरेक्ट गुटखा मारते आणि गरम गरम गर्भावस्थेवर जाऊन पडते. आणि तिला वाटावं थंडगार बर्फाचा गोळा खावावर, डायरेक्ट टाकते मध्ये, बर्फ मध्ये जाऊन जिरते. याची शाश्वती नाही. कारण जन्माचं दुःख, गर्भावस्थेच्या बाहेर पडताय काय दुःख होतील, विभळतो, शिवोहम 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 म्हणू लागतो आणि लगेच गर्भाच्या बाहेर आल्याच्या नंतर कोहम कोहम कुतोहम म्हणतो. मी कवा मी कवा मी कवा म्हणलो म्हणते. आणि जेव्हा हे जन्माचं दुःख माहित झालं आणि मरणाचं दुःख, 1000 इंगळ्या एका जागी डसल्याच्या नंतर जेवढी वेदना होते तेवढ्या वेदना मृत्यूच्या काळात होते म्हणून सांगतात. आता मृत्यूच्या काळामध्ये जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे, बरोबर की नाही. आणि मरणाचं दुःख म्हाताऱ्या माणसाला विचारावं, नाही गेलं तर अतिशय ज्याचे गुडघे दुखू लागले त्यांना विचारावं, महाराज मरण आलेलं बरं. सगळ्यात दुःख मृत्यूच आहे. कारण जीव हृदयाच्या बाहेर येताना येत नाही, लवकर आला तर त्याच्या बापाला जात नाही. आणि एक भाग्यवानच झटका आला गेले, त्याच्या इतकं भाग्यवान कोणीच नाही समजतो. कारण त्याला वेदना झालेल्या कळतही नाहीत मामा, कवा येते झटकान कवा निघून जाते. पण अंतरणामध्ये पांघरुणामध्ये 6-6 वर्ष पडून आहेत, पण देहाच्या बाहेर जीव जात नाही. की आणि पोरं जेवायला देत नाहीत. एक भुकेची वेदना वेगळ्याच, मरणाच्या वेदना वेगळ्याच. म्हणून जन्म आणि मृत्यूचं दुःख नाहीस करण्यासाठी हा अभंग माऊलीने लिहिलेला आहे. म्हणून कारण वेळ
खूप झालेलं आहे. बोलावं म्हणल्याच्या नंतर आपले मधले 2-3 चरण राहूनच गेली बरं का. डायरेक्ट उडी मारली मध्यंतराहून काठावरच डायरेक्ट. ते भजनी मंडळ म्हणत असते मधले चरण कुठे गेले काय. आता चरण पुढच्या वर्षी पाहू. झालेली सेवा त्रिकाल वंदनी गुरु माऊलीच्या चरणी समर्पित करतो आणि वाणीला विराम देतो. गुरुराज
झाले कल्याण त्रिवाचा नमस्कार माझा कृतीमान बोला मारे आले नरा सिंहार सत्ताची करे निराळी वालारी देवी दात माझी आशक्त मी आहे दुर्बल सर्वता मनोनिया माता श्रुत्या पारी शिवदास मने जतोनी या शिवचरणी लोटोनी